इतिहासाची साधनं या धड्यामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर मग. आता अभ्यास करायच्या सुरुवातीला आपण थोड्याशा प्रस्तावनेमध्ये थोडासा आढावा घेऊया की आतापर्यंत आपण काय काय इतिहास शिकलो ह्याचा एक छोटासा आढावा. बघा, आतापर्यंत आपण प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारत ह्याचा आपण अभ्यास केला. तर आता ह्या आपल्या स्वातंत्र्योत्तर कालखंडातला भारताचा इतिहास आपल्याला आता अभ्यास करायचा आहे. त्याच्यावरती आपल्याला संपूर्णपणे अभ्यास करायचा आहे. तर आधुनिक काळातली काही साधनं म्हणजे प्राचीन, मध्ययुगीन या सगळ्या साधनांपेक्षा ही वेगळी आहे. तर आपण आतापर्यंत लिखित साधनं, भौतिक साधनं, मौखिक साधनं, त्याच्यानंतर दृकश्राव्य माध्यमातली साधनं यांच्याद्वारे आपल्याला इतिहास शिकता येतो हे आपल्याला पूर्णपणे कळालेलं आहे. कारण ह्या माध्यमातूनच आपण संपूर्णपणे हा प्रवास केलेला आहे. तर आधुनिक काळामध्ये आपल्याला प्रादेशिक, राज्यस्तरीय, बघा नीट लक्ष द्या, आता आपला खरा विभाग सुरू होतोय. तर प्रादेशिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ह्या साधनांची दखल घ्यावी लागते. तर या साधनाच्या मदतीनं आपल्याला इतिहासाचं लेखन करता येतं. पुढे आता बघूया आपली लिखित साधनं. आता खालील साधनांच्या लिखित साधनांमध्ये समावेश होतो. आता आपण लिखित साधनं भरपूर बघितले ह्याच्या अगोदर, तर पण आता आपल्याला ह्याच्यामध्ये या अभ्यास पाठामध्ये आपल्याला विशेष करून कुठल्या लिखित साधनाचा अभ्यास करायचा आहे ते आपण बघूया. तर वृत्तपत्र. वृत्तपत्र ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. तशी ती माहिती देणारी प्रमुख साधनं पण आहेत. बघा, प्रत्येक बातमी ही आपल्याला आपल्या वृत्तपत्रामधूनच मिळते. तर इसवी सन 1961 ते 2000 या कालखंडाचा जर आपण विचार केला तर सुरुवातीला छापील माध्यमांना, विशेषतः वृत्तपत्रांना पर्याय नाही असंच दिसतंय. बरोबर आहे? म्हणजे काय, तर भारतात काय झालं होतं, उदारीकरण सुरू झालं आणि आंतरजाल म्हणजेच आपल्या इंटरनेटचा सार्वत्रिक प्रसार सुरू झाला आणि छापील माध्यमांना काही पर्याय असा उपलब्ध झाला. आपण आपल्या आंतरजालाने सर्व काही बातम्या वगैरे बघू शकतो. अर्थात म्हणजे तसं झालं की छापील प्रसार माध्यमांचं सामर्थ्य अजूनही कायम आहे. जरी आपल्याकडे आंतरजाल, आपण इंटरनेटने आपल्या बातम्या बघतो, तरी पण आपलं रोजचं वर्तमानपत्र आपल्या दरवाजामध्ये खोचलेलं असतं. बरोबर आहे? आलं लक्षात? चला पुढे जाऊया. अजून मी विस्तृतीकरण करते पुढे. त्याच्यानंतर लिखित साधनामध्ये आता अजून थोडासा विस्तृतरित्या अभ्यास. तर या वृत्तपत्रांमधून आपल्याला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारण, कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण आणि सांस्कृतिक अशा अनेक घडामोडी कळतात. बरोबर आहे? आपल्याला प्रत्येक ठिकाणची माहिती आपल्या वृत्तपत्रातही मिळत असते. मग ती राष्ट्रीय आहे, आंतरराष्ट्रीय आहे, राजकारणावरची आहे, नंतर कला, सगळ्या गोष्टींची. त्याच्यानंतर मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी सुद्धा या वृत्तपत्रामध्ये येतात. कोणत्या? मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या काही गोष्टी. मग आता राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या वृत्तपत्र ही त्यांनी प्रादेशिक आवृत्त्या सुरू केलेल्या आहेत. काही अजून आवृत्त्या त्यांनी सुरुवात केली आणि अजून विविध विषय, अजून त्याच्यामध्ये नवीनीकरण आणलं आणि अजून माहिती देणाऱ्या पुरवण्या पण असतात. आपण बघा, नेहमी आपल्या वृत्तपत्रामध्ये एक असं काहीतरी छापील आतमध्ये असतं किंवा एखादी पुरवणी आत असते, म्हणजे अजून काहीतरी जादा माहिती आपल्याला ह्याच्यामधून ते देण्याचा प्रयत्न करत असतात. अजून जास्त आपल्याला त्याच्याबद्दल विविध प्रकारे माहिती. छापील माध्यमात चळवळीचे मुखपत्रे, राजकीय पक्षांची दैनिक, साप्ताहिक, मासिक, वार्षिक ही महत्वाची असतात. म्हणजे कशी, मासिक कधी कधी 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, वर्षांनी निघतात. म्हणजे संपूर्ण अहवाल त्याच्यामध्ये वर्षाचा छापून मग ते आपल्याला देतात.
त्याची आवृत्ती तशाप्रमाणे. तर काही वृत्तपत्र अशी असतात की वर्षाच्या शेवटी, मी आता तेच आपण चर्चा केली, की संपूर्ण घटनांचा आढावा देऊन मग त्या आपल्याला ते प्रस्तुत करतात आणि त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या प्रमुख घटना या वर्षाच्या शेवटी बघायला मिळतात. बरोबर आहे, आणि आपल्याला त्या संबंधित सगळी माहिती विस्तृतरित्या मिळते. आता पुढे आहेत लिखित साधण्यामध्ये अजून की प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, PTI. आता ह्याच्याबद्दल अजून विस्तृतीकरणात आपल्याला माहिती आपण बघतोय की 1953 नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्वाच्या विषयांवरील लेख यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्वाचा स्रोत आहे. त्या काळात कुठल्या 1953 मध्ये काही महत्वाचे लेख आता इथं दिलेलंच आहे आपल्या उपक्रमात, तेच आपण विस्तृतीकरणामध्ये सर्व काही मुद्दे स्पष्ट करतोय. तर प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने काय काय केलं बघा. वृत्तलेख, छायाचित्र, आर्थिक, वैज्ञानिक विषयावरील लेख या वृत्तपत्रांना पुरवलेले आहेत. म्हणजे काय, तर संबंधित अशा ह्या एक स्रोत निर्माण झाला, अशी प्रेस निर्माण झाली की त्या वृत्तपत्रांना काय माहिती आपण पुरवायची ते विशिष्ट विषयांबद्दल ते त्याच्याबद्दल माहिती घेऊन ते त्यांना पुरवायला लागले. म्हणजे वृत्तपत्र पटापट छापली जाऊन आपल्याला प्रस्तुत आता पटापट होणार. त्याच्यामध्ये मग कशाचा समावेश आहे, चित्र, छायाचित्र, काही घटना घडली तर त्याचं संपूर्णपणे छायाचित्र घेतलेलं आहे, त्याचा संपूर्णपणे एक चित्रण घेतलेलं आहे आणि तो फोटो आपल्याला पाठवलेला आहे तशा पद्धतीने. त्याच्यानंतर PTIनं ऑनलाईन सेवा सुरू केलेली आहे. म्हणजे 1990च्या दशकात PTIनं टेलिप्रिंटर ऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली. आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी हा मजकूर काय आहे, महत्वाचा आहे. उपग्रह तंत्राद्वारे म्हणजे आपण सॅटेलाइट द्वारा, आपण आता हा शब्द वापरूया आपण, कारण आता आधुनिक काळामधला आपला इतिहास बघतोय तर काही सुधारित शब्द पण आपण त्याच्यात वापरू शकतो. जसं आता उपग्रह प्रसारण आहे म्हणजे काय आहे की आपण वाहिन्या बघतो, विविध बातम्यांच्या वाहिन्या असतात त्या आपण सर्व काही बघतो, तर त्या सुद्धा ह्या उपग्रह मार्फत म्हणजे सॅटेलाइट द्वारा आपण बघू शकतो. त्याच्यानंतर आता आपण काय शिकलो, तर आधुनिक काळातील लिखित साधनांबद्दल तुम्हाला माहिती लिहायची आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजेच PTI याबद्दल तुम्हाला माहिती द्यायची. चला तर मग आता पुढची माहिती काय आहे ते बघण्यासाठी पुढच्या विभागात